महाराष्ट्रभर महायुतीच्या नेत्यांमध्ये टोकाचा वाद आहे। गोरगरिबांच्या पैशांची लूट जनता खपवून घेणार नाही, काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांनी वक्तव्य केलेलं आहे। अरे ह्यांच्यात महाराष्ट्रभर हा नुसता वाद आहे आणि महायुतीमधले किती नेत्यांचा किती टोकाला वाद चालला आहे हे आपण सगळे महाराष्ट्रातले लोक पाहतायत। एकाने म्हणायचं आमच्या नेत्याकडे तिजोरी, एकाने नेत्याने म्हणायचं कार्यकर्त्यांनी आमच्या नेत्याकडे तिजोरीची चावी आहे, एकाने म्हणायचं आमच्या नेत्याकडे बँक आहे। अरे पण ह्या लोकांना कळलं पाहिजे की बँकेत जो पैसा आहे हा महाराष्ट्रातल्या गोरगरिबांचा आहे आणि ह्या कुणाच्या ह्यांच्या मालकीचा नाही। आणि अशा सर्वसामान्य लोकांच्या महाराष्ट्राच्या जनतेच्या पैशाचा लूट जर हे राजकारणाच्या पोटी महायुतीत ते तिन्ही पक्ष करणार असेल तर महाराष्ट्राची जनता ते खपवून घेणार नाही। परभणीमध्ये वंचितची सभा पार पडली। ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांची सभा पार पडली। परभणीची सत्ता वंचितच्या हातात द्या, प्रकाश आंबेडकर यांनी मतदारांना आवाहन केलंय। माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना की आपण खुणगाठ बांधली पाहिजे। काय खुणगाठ बांधली पाहिजे की मी जिंकलो। माझ्या अगोदरच्या एका वक्त्याने सांगितलं इथे असणारा सर्व राजकीय पक्ष कदाचित एकत्र येण्याची शक्यता होऊ शकते, मी नाही म्हणत नाही। आणि हा बदल आपल्यामधला दिसला पाहिजे, जाणवला पाहिजे। माजी महापौर शुभा रावळ यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला। ठाकरेंच्या शिवसेनेला सोडचिठ्ठी देत त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला। मी वेगळ्या पक्षात आले असं मला वाटत नाही, भाजप मला घर वाटतं, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षातील पक्षप्रवेशानंतर शुभा रावळ यांनी दिलेली आहे। तर आम्हाला हे आमचं घरच वाटते आहे। आपण सगळ्यांनी मला प्रेम दिलेलं आहे। माझ्या वेळेला अनेक शिवसैनिक आणि अनेक भाजपचे कार्यकर्त्यांनी जीव तोडून काम केलेलं आहे। देवेंद्रजी, मी खरंच मला असं वाटतं की तुमचं नेतृत्व, पंतप्रधान मोदीजींचं नेतृत्व आणि तुमचं नेतृत्वाखाली आम्ही पुढेही काम करत राहू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।